नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण पालेभाज्यांविषयी माहिती पाहिली. आज आपण वैद्य प्रतीक धाकड सर यांच्याकडून कडधान्याविषयी माहिती घेऊया. नमस्कार सर. सर, आयुर्वेदामध्ये कडधान्याविषयी काय माहिती दिलेली आहे? कडधान्य जसं भाज्यांचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले तसं विरुद्ध म्हणजे कडधान्याचंही वर्णन व्यवस्थित आयुर्वेदामध्ये डिटेलमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच वेळा विचार करताना मूड आलेली कडधान्य आणि न मूड आलेली कडधान्य त्याच्यात जी आत्ताची मिळतात आपल्याला मूग आहे, मसूर आहे, मटकी आहे, छोले आहे याचंही वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. जनरल तुला सांगायचं झालं तर या सगळ्यांचा थोडंसं वातप्रकोपक असा गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. पचावयास जड आणि थोडे गॅसेस निर्माण करणार असं थोडंसं त्याचं संकल्पना आहे. हाय प्रोटीन सबस्टन्स असल्यामुळे ते पचण्यात जड आहे हे असं मॉडर्न सायन्समध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यात मूड आलेली धान्य जी आहे ती अधिक त्रासदायक सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये खूप प्रमाणात अनएरोबिक रेस्पिरेशन होत असल्यामुळे त्याचे जे गॅसेस आहेत त्याचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये फारसा मूड आलेली कडधान्याचा प्रशस्ती केलेली नाहीये. न मूड येता खाल्लेली कडधान्य ही चालू शकतात असं वर्णन जनरल आयुर्वेदात सापडतं. सर, मॉडर्न सायन्सनुसार असं सांगितलं जातं की मूड आलेल्या कडधान्यामध्ये व्हिटॅमिन B12 जास्त प्रमाणात आहे, प्रोटीन जास्त प्रमाणात आहे. यामुळे जिम जॉईन करणारे किंवा व्यायाम करणारे लोक याचं जास्त प्रमाणात सेवन करतात. मग याचा आपण काय विचार करू शकतो? बरोबर. नॉनव्हेज न खाणारी किंवा जिममध्ये जाणारी ही लोक याच्याकडे प्रोटीन सोर्स म्हणून बघत असतात आणि रेग्युलर खात असतात. हे काही अंशी ठीक जरी असलं, तू बघशील जे रेग्युलर खातात ना त्यांना ॲसिडिटीचे प्रॉब्लेम, गॅसेसचे प्रॉब्लेम हे अनकंट्रोल व्हायला लागतात. पण त्यांना त्याची कोरिलेशन कळत नाही की नियमित आपण जर खूप प्रमाणात मूड आलेली कडधान्य खात गेलो तर काही प्रमाणात प्रोटीन तर मिळेल आपल्याला, पण त्याच्यासोबत ही साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मूड आलेली कडधान्य जर आपणही खाऊन बघितली ना, 7 दिवस सलग मूड आलेली कडधान्य खाऊयात, 7व्या दिवशी पोट इतकं गच्च होतं की अगदी आपण कधी बघितलेलं नसेल आपलं पोट एवढं गच्च झालेलं असतं. म्हणून त्याचं साईड इफेक्ट असल्या पचण्यात जड असल्यामुळे आणि गॅसेस आत्मान आटोप होत असल्यामुळे त्याचा आयुर्वेदात फारसा विचार केला गेलेला नाही. सर, मग अशी काही कडधान्य आहेत का की ज्याचं सेवन आपण नियमितपणे करू शकतो? हो, ॲक्च्युली आपण सगळ्याच याचं करू शकतो आणि रेग्युलर इंटरव्ह्यूने आजच्या काळातलं जे प्रोटीनचं महत्त्व आहे, व्यायामाचा अभाव आहे त्याच्यामुळे आणि व्हेजिटेरियन्सला प्रोटीन सोर्स अवेलेबल नसल्यामुळे कडधान्याचा वापर केलाच पाहिजे. फक्त त्याला रेग्युलर इंटरव्हलमध्ये केलं पाहिजे. रेग्युलर खाण्यामध्ये जे आहे ना ते अनपॉलिश जी अख्खं मूग असतो, हिरवा मूग असतो, त्याचा वापर हा रोज केला तरी हरकत नसते. त्याची वरण आहे, त्या वेगवेगळ्या व्यंजनं आहेत ती आपण बनवलेली चालतात. त्याच्यासोबत जी बाकीचे मसूर आहे, मटकी आहे, नंतर छोले आहेत याचाही वापर आपण केलेला चालेल. पण हे क्वचित केलं पाहिजे. रेग्युलर बेसिसवर आपण त्याचा वापर केला तर मग त्याचं रूपांतर हे गॅसेस, अपचन, नंतर ढेकर येणं अशा प्रकारच्या आजारांमध्ये होण्याची शक्यता असते. सर, कडधान्य खाण्याचे काही नियम सांगितले आहेत का किंवा ते बनवण्याचे काही नियम आयुर्वेदामध्ये आहेत का? हे जरी दोष सांगितलेले असले ना, नियम एकच आहे की मूड न येता खाल्लेले उत्तम. मूड आल्यावर त्याचं पित्त आणि वात एवढा वाढतो की तो कंट्रोल करायला थोडंसं अवघड होतं रेग्युलर खाल्लं तर. कधीतरी क्वचित खायला हरकत नसते. आणि जेव्हा आपण खातो ना तेव्हा त्याला हिंग, साजूक तूप, कढीपत्ता अशा प्रक्षेप म्हणजे मसाल्यांची जर फोडणी दिली गेली ना तर त्याचे दोष हे बऱ्याच अंशी कमी होऊन जातात. तर थोडक्यात मग बॉटम लाईन अशी सांगेन मी तुला की तुम्ही कडधान्यही खाऊ शकतात, हिरवी मूग ही रेग्युलर खाऊ शकतात, बाकीचे कडधान्य क्वचित खाऊ शकतात, पण शक्यतो मूड न येता खावी. आणि बनवायची असेल तर वरची जी मी फोडणी सांगितली तशा पद्धतीची फोडणी देऊन खाल्ली तर त्याचा त्रास मात्र नक्की होणार नाही. धन्यवाद सर.